त्याच्यानंतर पिण्याच्या पाण्याची सोय स्वर्गीय देवानंद भोईर यांच्या स्मरणार्थ त्यांचे बंधू कल्पेश हरिश्चंद्र मुकादम याचकडून स्पॉन्सर केले गेले. त्याच्यानंतर या संपूर्ण स्पर्धेकरता ग्रामपंचायत टिवरीचे विद्यमान सरपंच नरेश ठक्कर साहेबांच्या माध्यमातून स्पॉन्सर केले गेलेत. त्याच्यानंतर मॅन ऑफ द मॅच स्वर्गीय दिलीप रामचंद्र पाटील यांच्या स्मरणार्थ सौजन्य कट्टा ग्रुप पायगाव यांच्या माध्यमातून स्पॉन्सर केले गेलेत. त्या सर्वांचं मी सहर्ष स्वागत करतोय आणि त्याच्यानंतर आभार देखील व्यक्त करतोय. त्यानंतर इतर काही पारितोषिक देखील स्पॉन्सर केलेला आहे, ते देखील आपण नंतर अनाउन्समेंट करणार आहोत. मॅचला होते सुरुवात. दोन्ही टीमला आपण शुभेच्छा या ठिकाणी देणार आहोत. एका बाजूने आपण पाहिला तर संघ जगदंब स्पोर्ट पेंढरीपाडा आणि दुसऱ्या बाजूने पाहायला मिळेल कृपादेवी ब्रॉईज उंबराळे या दोन संघामध्ये. इनफिल्डच्या वरून हा स्ट्रोक मात्र अटेम्प्ट केलाय. वन बाउन्स न चेंडू सीमारेषा पलीकडे जाईल. 4 धावांकरता पहिल्याच बॉल वरती शौकार मात्र या ठिकाणी पेश केलाय फलंदाज अतुल सुरुंग या बॅटरनं. प्रवीण गोंडचा पुढील बॉल टप्प्याची लेन होती. एसटी रक्षक बीट झाले. चेंडू निघून गेलाय थर्मॅन बॉर्डर लाईनच्या पलीकडे. 4 धावांकरता शौकार 4. तुझे दारान गो आई वाहतई दयेच पाणी. तुझे दारान गो आई वाहतई दयेच पाणी. धन्यवाद डीजे, थँक्यू सो मच. बॅक टू बॅक 2 बाउंड्रीज पाहायला मिळेल अतुल सुरुंगच्या बॅट मधनं. काय जबरदस्त स्टार्ट या ठिकाणी पाहायला मिळालाय. एक 22चा 4 आलाय. स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू आणि बॅट याच्यामध्ये संपर्क होत नाहीये. जवळजवळ 3रा चेंडू आपण पाहिला तर मग डॉटच्या स्वरूपामध्ये फेकला गेलाय. कृपादेवी बॉईज उंबराळे नालासोपारा आणि जगदंब स्पोर्ट पेंढरीपाडा या 2 संघामध्ये हा मॅच आपण पाहतोय. ऑन साइडला कार्पेटच्या साईन हा स्ट्रोक मात्र पाहायला मिळतोय. हलकीच मिस्टेक झाली. सिंगल नाही तर मग डबल धाव या ठिकाणी पूर्ण होताना आपण पाहिली. धाव फलक पोहोचले गेले 10च्या घरामध्ये. 10 धावा ऑन द स्कोर बोर्ड आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटकातील पुढील बॉल यावेळेस आपण पाहिलं तर डाव्याष्टीच्या बाहेर हा चेंडू मात्र फेकला गेलाय. अव्वंताच्या स्वरूपामध्ये 1 धाव जरूर टीमच्या खात्यामध्ये ऍड केली जाईल. धाव फलक पोहोचलं गेलंय 11च्या घरामध्ये. 11 धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. सुरुवात खूप चांगली केली आहे अतुल सुरुंग या खेळाडूने. पॉवर प्लेचं षटक आहे आणि या पॉवर प्लेच्या षटकामध्ये सुरुवातीच्या पहिल्या बॉलवरती चौकार आला. त्याच्यानंतर 22चा चौकार, त्याच्यानंतर डॉट 2 धावा आणि आता मात्र देखील डॉट आलाय. यावेळेस फुलर लेनचा बॉल होता ऑन साइडला. हर्षद होते चांगले फिल्डिंग आणि अशा प्रकारे पहिल्या षटकाचा खेळ मात्र संपन्न झाला आहे. धाव फलकावरती धावा लागल्या गेल्यात, त्या म्हणजेच 12 धावा. पॉवर प्लेचं बंधन होतं ते मात्र यावेळेस समाप्त झालंय. धाव फलकावरती धावा 12 आपल्याला पाहायला मिळत आहेत. या अगोदर काय जबरदस्त मॅचेस पाहायला मिळाले. 2 सामने जिंकले ते म्हणजेच बिरसा मुंडा स्पोर्ट सातिवली केबीएम ही टीम आपल्याला पाहायला मिळाली. त्याचनंतर सकाळच्या सत्रामध्ये न्यू स्टार वसई संघाने देखील 2 सामने जिंकलेत. आता मात्र या संध्याकाळच्या सत्रामधील पाहूया कुठले 2 संघ
कुठला एक संघ मात्र पुढे येईल. दोन संघामध्ये सध्या तरी मॅच चालू आहे. यापुढील आणखी दोन संघ आपण पाहणार आहोत. सौरभ आलेत. त्यावेळेस ॲप ट्रॅकर लेन अखोल टप्प्याची लेन हाताळली गेली आणि काय जबरदस्त हा हुकचा फटका. लांबचं डिस्टन या ठिकाणी आपण मात्र उपादेवी बॉईज उंबराळे या जहानमान पायकाव चषकामध्ये आलेत. सध्या तरी इन ऍक्शन मध्ये त्यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. या ठिकाणी आपण पाहिला तर चौकार आलाय. चौकाराने धावसंख्या पोचली गेली आहे ती म्हणजेच 22.
अश. पहिला बॉल ब्लॉक हॉल मध्ये होता. समोर आपण पाहिलं तर मनीष होते, त्याला मात्र बीट करून चेंडू निघून गेलाय. सीमा रेषाकडे 4 धावांकरता चौकार. आउटफील्ड खूप फास्ट आहे याच मैदानावरती आपण पाहिला तर मग या स्पर्धेच्या पहिल्या दिवसामध्ये गावदेव स्फूट कोल्ही, अप्पी तुंबडा अँड कंपनी या संघाने मात्र 4 ओव्हरमध्ये 110 रन्स बनवल्या होत्या. परंतु त्याच्यानंतर दुसऱ्या मॅच मध्ये 25 देखील झाल्या नाहीत. हे क्रिकेट आहे. यावेळेस आपण पाहतोय मिस टाइम स्टूक हवेमध्ये पाहायला मिळतोय. झेलच्या खाली क्षेत्ररक्षक पोहोचले होते जरूर, परंतु झेल मात्र ड्रॉप झाली आहे. पकडा कॅच जिंका मॅच, सोडाल कॅच तर हराल मॅच. हे क्रिकेटचं रहस्य आहे. 3 धावा मात्र या ठिकाणी पूर्ण होत आहेत. 3 धावेनं धावफलक पोहोचले गेले 38 या आकड्यावरती. सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिलं नुस्टार वसई वर्सेस साई कृपा स्पोर्ट विरार फाटा या 2 संघामध्ये मॅच झाला होता. यावेळेस आपण पाहतोय फटका सुंदर आहे, ऑन साइडला उडवलाय अतुल सुरुंगनं. आणखी एक बिग हिट षटकार. या ठिकाणी आपण पाहिलं तर 3 ओव्हरमध्ये 52 धावा देखील चेस झालेत. हे देखील विसरून चालणार नाहीये. चेंडू फेकून झाले 3. पहिल्या बॉलवरती चौकार, त्याच्यानंतर 3 धावा, त्याच्यानंतर हा षटकार. परंतु आतापर्यंत आपण पाहिलं तर मग 3 मध्ये 13 खर्च केलेत आकाश या गोलंदाजानं. धावफलक पोहोचले गेले 44 या आकड्यावरती. विकेटच्या शोधामध्ये आहेत गोलंदाज, परंतु विकेट मात्र घेता आली नाहीये. कदाचित विकेट मिळवली तर निश्चितच ब्रेक थ्रू लागू शकतो धावफलकाला. आकाश पुन्हा एकदा सज्ज. यावेळेस आणखी एक फुल टॉस बॉल आणि त्याला देखील पाठवलंय लॉंग ऑफ बॉर्डर लाईनच्या बाहेर. 6 धावांकरता षटकार 6. धन्यवाद. धावफलक पोहोचले गेले 50 आकड्यावरती. इथून अजून सुद्धा आपण पाहिले तर मग 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. यावेळेस हवाई हल्ला केलाय क्षेत्ररक्षक रवी. हो त्याच्याकडनं देखील झाली आहे मिस्टेक आणि त्याचं यावेळेस मात्र भुगतान भरावं लागेल. 52 धावा धाव फलकावरती. यावेळेस मिस टाइम स्टूक. पुन्हा एकदा झेल ड्रॉप, परंतु हो 2 धावा या ठिकाणी कंप्लीट होतील. बेल्स मात्र डाऊन करायचे होत्या. क्रिकेटचे जे नियम आहेत ते देखील माहिती असायला हवं. बेल्स मात्र या ठिकाणी डाऊन केले असते तर मग 1 धाव वाचू शकली असती, परंतु 2 धावा या ठिकाणी कंप्लीट होत आहेत. 2 धावफलक पोहोचले गेले 54 या आकड्यावरती आणि जिंकण्याकरता 55 धावांचं लक्ष्य मात्र पूर्ण करावं लागेल. पुढील मॅच आपण पाहणार आहोत. आणखी एक जबरदस्त मुकाबला पांडखांडा स्पोर्ट ए आणि साईनाथ स्पोर्ट नवीन पाडा या 2 संघामध्ये. चला टॉस केला जाईल. टॉस बॉक्सच्या दिशेने यायचं आहे किरण केने अँड कंपनी. पांडखांडा स्पोर्ट पांडखांडा ए, त्यानंतर साईनाथ स्पोर्ट नवीन पाडा अविनाश किनी चा संघ आपल्याला पाहायला मिळेल. आज उन्हाचं तापमान देखील थोडं वाढले गेले. गेल्या काही मागच्या दिवसांमध्ये आपण पाहिलं तर मग थोडासा थंडीचा वातावरण होता, परंतु आज संडे आहे. उन्हाला देखील ठाऊक आहे आज सुट्टीचा दिवस. भरपूर प्रेक्षक मात्र बाहेर पडतील, याच कारणास्तव थोडासा ऊन देखील जास्त आहे आजच्या दिवसामध्ये. चला टॉस केला जाईल.
टॉस बॉक्सच्या दिशेने दोन संघनायक आपल्याला पाहायला मिळतात. हर्षदजी ठाकरे यांच्या शुभ हस्ते हा टॉस संपन्न केला जाईल. एका बाजूने आपण पाहिला तर मग सायना स्पोर्ट नवीन पडा टीमचे संघनायक अनिल, त्याच्यानंतर पानखंडा स्पोर्ट टीमचे संघनायक तुळशीराम आपल्याला पाहायला मिळतात. टॉसचा निकाल आपण पाहिला तर मग पानखंडा स्पोर्ट पानखंडा सॉरी सायना स्पोर्ट नवीन पाडा टीमच्या बाजूने लागलाय. डिसाईड फील्ड फर्स्ट. मनीष फागे अँड प्रवीण गोंड हे दोन ओपनर फलंदाज सलामीचे फलंदाज पाहायला मिळतील या मॅच मध्ये. अतुल सुरुंग बॉलिंग ट्रॅक वरती. अतुलने धावा खूप चांगल्या बनवल्या या मॅच मध्ये. मॅचला होते सुरुवात. दोन्ही टीमला पुन्हा एकदा आम्ही शुभेच्छा देतो. आपण पाहतोय जय हनुमान चषक पायगाव 2025 वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन अंतर्गत जय हनुमान स्पोर्ट पायगाव आयोजित जय हनुमान चषक पायगाव 2025 आपण पाहतोय. पहिला बॉल अतुल सुरुंगचा. पॉइंटला स्लाइस करायचं होतं. प्ले अँड मिस. हा डॉट बॉल. इथून मात्र चांगली सुरुवात करावी लागेल कारण 55 धावा 3 ओव्हर मध्ये चेस करायच्या आहेत. सर्व काही गोष्टी या ठिकाणी घडू शकतात. बॉलरसाठी देखील क्रीज चांगली आहे. त्याच्यानंतर बॅटरसाठी देखील क्रीज चांगली आहे. परंतु त्याचा योग्य तो उपयोग या ठिकाणी केला ना तर निश्चितच चांगला फायदा होऊ शकतो. काय जबरदस्त हा स्ट्रोक मात्र या ठिकाणी अटेम्प्ट केलाय. कव्हरच्या वरून षटकार 6 असे स्ट्रोक आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये वीरेंद्र सेहवाग सरांच्या माध्यमातून निश्चितच पाहिलेत. अप्रतिम त्या स्ट्रोक वरती अगदी पॉवर जी आहे ती जनरेट करावी लागते आणि ती पॉवर सध्या या ठिकाणी जनरेट केली आहे या स्ट्रोक वरती प्रवीण गोंड या खेळाडूने. पुढील बॉल. ओहो ब्लॉक हॉल मध्ये चेंडूच्या हातांनी यष्ट्यांच्या समोर मात्र पकडलं गेलंय. परतावं लागेल प्रवीण याला. लेग बिफोर साठी आपल्याकडे तिसरा अंपायर नाहीये. पहिला धक्का असतोय तो म्हणजेच कृपाबाई झुंबराळे या संघाला.
त्यासोबत सचिन देखील आहेत. सचिन काळात स्टार असायचे खेळाडू, त्यांचं देखील सहर्ष स्वागत आणि सर्व खेळाडूंचं सहर्ष स्वागत आहे. आमचे मित्र राहुल गोंड, सुरेंद्र घाटाल, अक्षय, अनिकेत, भरपूर आमचे मित्र आहेत. त्यांचा देखील खूप चांगला खेळ आहे सकाळच्या सत्रामध्ये झालाय. हो यावेळेस आपण पाहिलं तर मग चेंडू हातातून निसटला गेलाय. डेड बॉल या ठिकाणी घोषित केला आहे. यावेळेस ऑन साइडला सुंदर फटका आहे. खाली क्षेत्र निवळलंय मनीषने, लॉंग ऑन क्षेत्र, आणि निश्चित या ठिकाणी आपण पाहिलं तर मग हा चौकारने धावफलक पाहिलं तर मग पोहोचले गेले 11च्या घरामध्ये. 11 धावा ऑन द स्कोर बोर्ड. चेंडू फेकून झालेत 5. इथून जर एखादा आणखी एक मोठा फटका आला तर निश्चितच ज्या धावफलकेला टार्गेट करायचं आहे ते धावफलक जरूर पाहायला मिळेल. व्हाईट बॉल. अतुल हा शेवटचा बॉल आहे. बॅटिंग खूप चांगली केली आहे अतुलने. नाबाद 40 धावा त्याच्या बॅट मधनं आपण पाहिल्यात. समोरच्या दिशेने लॉफ्ट केलाय. स्टँड अँड डिलिव्हर षटकार. या षटकाराच्या सायन आता मात्र धावफलक पोहोचले गेले ते म्हणजे 18च्या घरामध्ये. 18 धावा स्कोर बोर्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. ही आहे खासियत मनीष पागेची आणि त्याने ठोकलाय षटकार 6. इथून अजूनही जिंकण्याकरता धावांची गरज असणार आहे 12 चेंडू मध्ये. 37 धावा अजून सुद्धा बनवायचे आहेत. होऊ शकतात परंतु त्याला मात्र चांगले प्रयत्न या ठिकाणी करावे लागतील. सुरुवात तर खूप चांगली झाली आहे. प्रवीण गुण बाद झाल्यानंतर जबाबदारीचं क्रिकेट मात्र मनीषच्या खांद्यावरती आलंय आणि मनीषनं या षटकामध्ये निश्चितच चांगला खेळ केलाय. म्हटले गेले सामर्थ्य हे जिंकण्यातून नव्हे तर तुम्ही करत असलेल्या संघर्षातून निर्माण होत असते आणि या ठिकाणी संघर्ष होताना पाहतोय. 12 चेंडू शेष आहेत. अजूनही जिंकण्याकरता 37 धावांची आवश्यकता. आता मात्र नंबर 2चं षटक टाकण्याकरता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय नवनाथ गहिला. आयुष्यात जन्मापासून ते मरेपर्यंत कार्यरत असलेला एकमेव शिक्षक म्हणजे अनुभव, आणि तो अनुभव आहे नवनाथ गहिला याच्याकडे. पहिला चेंडू फेकत असताना आपण पाहिला तर मग डॉटच्या स्वरूपामध्ये टाकला गेलाय. पहिला बॉल डॉट आलाय. अजूनही 11 बॉल 37 ची गरज. रवी ऑन द स्ट्राइक. ब्लॉक हॉल मध्ये चेंडूची हाताळणी केली आहे. एक सिंगल मात्र ठिकाणी पूर्ण केली जाईल कारण मनीषला ठाऊक आहे मी जर जास्तीत जास्त चेंडू या ठिकाणी खेळलो तो जो पाठलाग आपल्याला पूर्ण करायचा आहे कदाचित मी ते धावफलक चेस करू शकतो. कॉन्फिडन्स या ठिकाणी दाखवलाय. आत्मविश्वास जो आहे ना तो मात्र स्वतःवरती दर्शवलाय आणि तो दर्शवावाही लागेल. अजून सुद्धा टार्गेट खूप मोठं चेस करायचं आहे. हवाई हल्ला समोरच्या दिशेने पुन्हा एकदा लॉफ्ट केलाय. स्टँड अँड डिलिव्हर षटकार क्रमांक 2 मनीष पागेच्या बॅट मध्ये येतोय 6. अगदी बॅटरच्या झोन मध्ये हा चेंडू हाताळला होता आणि काय जबरदस्त हा स्ट्रोक मात्र पाहायला मिळतोय. म्हटलं गेलं ना क्षेत्र कुठलेही असो आयुष्यात कष्टाला पर्याय नाहीये आणि तुमचे जे कष्ट प्रामाणिक असतील तर तुमच्या यशालाही पर्याय नाहीये. या ठिकाणी चांगले स्ट्रगल करताना दिसतोय मिस्टर मनीष पागी. नवनाथचा पुढील बॉल अख्खो टप्प्याची लेंथ आणि त्याच्यावरती देखील हा 6 धावांचा
छापा मारलाय, षटकार 6. काय जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. रात्र नाही स्वप्न बदलता, दिवा नाही वात बदलते. मनात नेहमी जिंकण्याची आशा ठेवा. नशीब बदलो ना बदलो, वेल मात्र नक्की बदलते. बॅक टू बॅक 2 षटकार या ठिकाणी पेश केलेत. धावफलक आता मात्र पुढे सरकले, पोहोचले गेले. ते म्हणजेच 31-31 आकड्यावरती. इथून अजून हे जिंकण्याकरता 8 बॉल मध्ये 24 धावांची आवश्यकता आहे. नवनाथ गहिलाला यावेळेस टार्गेट केलंय मनीषने. अजून एक मोठा स्ट्रोक. यावेळेस खाली क्षेत्र आहे का? क्षेत्ररक्षक होता परंतु थोडासा दूर राहिलाय. 1 बाउन्स न चेंडू स्क्वेअर लेग बॉडी लाईनच्या बाहेर निघून गेलाय. 4 धावांकरता आकाशात फिरतोय पक्ष्यांचा थवा. सध्या मैदानाच्या आतमध्ये मनीष पागीची ही हवा. चांगली बॅटिंग पाहायला मिळते. अजूनही 7 चेंडू शिल्लक आहे. जिंकण्याकरता 20 धावांची आवश्यकता. काय जबरदस्त खेळ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. मनीष कर्ण आणि चांगले प्रयत्न आपल्याला पाहायला मिळत आहेत. 7 चेंडू 20. यावेळेस आपण पाहिला तर हा चेंडू अंपायर कॉल वाईट आहे की मग नाही हे चेक केलं जाईल. पंचांच्या मनामध्ये देखील थोडीशी शंका निर्माण झाली आहे. फेअर डिलिव्हरी असणार आहे. अगदी मिडल स्टंप वरून हा चेंडू मात्र ट्रॅव्हल झालाय. अशा सिच्युएशनला असं खेळणं योग्य होतं की मग अयोग्य. 6 बॉल शिल्लक आहे. जिंकण्याकरता 20 बनवाव्या लागतील. कदाचित ह्या बॉलला रेट केलं असतं तर मग स्ट्राईक देखील मिळाले असते. जर सिंगल आले असते तर स्ट्राईक देखील स्वतःकडे असली असती. परंतु यावेळेस कुठल्याही प्रकारचा प्रयत्न त्या ठिकाणी हा शॉट खेळण्याकरता केले नाहीये. बॅटरला असं वाटलं की चेंडू मात्र वाईट आहे. आता मात्र इथून सुद्धा वेळ गेलेली नाहीये. अजून सुद्धा दोन्ही टीम कडे 50-50 चान्स आहे असंच म्हणेन. 60-40. 6 मध्ये 20 धावा बनवायच्या आहेत विजयाकरता. कृपादेवी बॉईज उंबराले नालासोपारा या टीमला. परंतु डिफेंड करायचे आहे जगदंब स्फोट पिंपरीपाडा या संघाला. इथे चांगल्या पॉझिटिव्ह विचाराने खेळ मात्र करावा लागेल. अजून सुद्धा मॅच संपली नाहीये. 6 चेंडू जिंकण्याकरता 20 धावांची आवश्यकता. मिलिंद धिंडा बॉलिंग ट्रॅक वरती. रवी ऑन स्ट्राइक. पहिला बॉल या ठिकाणी आपण पाहिला तर मग हलक्या हाताने सॉफ्ट हँडने हा खेळलाय. शॉर्ट मिड ऑफच्या दिशेने एक सिंगल मिळेल. रवीला जे करायचं होतं ना ते मात्र केलंय. आता मात्र मनीषला जी जबाबदारी उचलायची आहे ना या 5 चेंडू मध्ये ती जबाबदारी त्याला देखील पूर्ण करावी लागेल. 5 चेंडू 19 धावा. समोरच्या दिशेने लॉफ्ट केलाय. चाललाय चेंडू सीमा रेषा पलीकडे. 6 धावांकरता गरमागरमीचा मुकाबला मैदानाच्या आतमध्ये ऑन केलाय. मनीष पागी ऑन फायर. षटकार आलाय. आता मात्र 4 चेंडू जिंकण्याकरता धावांची गरज असणार आहे 13. काय अगदी मॅच मैदानाच्या आतमध्ये गरमागरमीचा पाहायला मिळतोय. आग दोनों तरफ बराबर की लगी हुई है. कहा जाता है ना संघर्ष ना तकलीफ तो क्या मजा है जीने में. बड़े बड़े तूफान थम जाते हैं जब आग लग जाती है सीने में. आग दोनों तरफ बराबर की लगी हुई है. जयेश
ओहो यावेळेस मिस केलाय हा बॉल. प्ले अँड मिस. निराश आहे परंतु अजून सुद्धा मॅच संपली नाहीये. 3-13. 3-13. यावेळेस हो अतुल होता. काय जबरदस्त झेल मात्र पकडलाय डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं आणि मनीषची खेळी मात्र संपुष्टात येते. परंतु काय खेळलाय जबरदस्त खेळ मैदानाच्या आतमध्ये पेश केलाय. एकटा लढलाय या मॅच मध्ये असंच म्हणावं लागेल. परंतु क्रिकेट आहे मित्रांनो अनिश्चिततेने भरलेला खेळ म्हणजेच क्रिकेट. कुणाला रडावं लागतं तर कुणाला हसावं लागतं. हा आहे क्रिकेट. अजून सुद्धा या ठिकाणी आपण पाहिलं तर मग 2 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता. आता जर इथून हा सामना कृपा बॉईज उमराले संघाला जिंकून देईल तो एकमेव खेळाडू या ठिकाणी पाहायला मिळेल तो म्हणजेच मिलिंद धिंडा. कदाचित या ठिकाणी जर मिस्टेक केली तर सामन्यामध्ये पुन्हा एकदा पुनरागमन करू शकतोय. परंतु पाहूया क्रिकेट आहे भविष्यवाणी आपण करू शकत नाहीये. 2 चेंडू 13 धावांची गरज. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलाय. आकाश करता एवढंच म्हणेन पंखावरती ठेव विश्वास घे भरारी झोकात कलू दे त्या वेड्या आकाशाला आज तुझे खरे अवकात. 2 चेंडू 13. हो मिस केलाय आणि अशा प्रकारे या ठिकाणी आपण पाहिलं तर मग या सामन्यावरती जी पकड आहे ना ती मजबूत केली आहे. जगदंब स्फोट पेंढरीपाडा या संघानं कदाचित प्रवीण गुणचं लवकर बाद होणं टीम करता थोडस मात्र खराब सिच्युएशन मध्ये घेऊन जाण्यासारखं राहिलं. फुलटॉस बॉल होता ऑन साइडला खेळलाय परंतु या ठिकाणी आपण पाहिलं तर मग या सामन्यावरती विजय प्राप्त केलाय जगदंब स्फोट पेंढरीपाडा या संघानं. हाळक कुपा बॉईज उंबराळे नाळा सुपारा जय हनुमान स्फोट पायगाव आयोजित जय हनुमान चषकामध्ये आपण देखील आला चांगला खेळ या ठिकाणी दर्शवला. परंतु क्रिकेट आहे हार जीत ही होत असते. हँडशेक करा. या ठिकाणी आपण पाहतोय जय हनुमान स्फोट चे खेळाडू प्रवीणजी ठाकरे काकांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतो. कारण जय हनुमान स्फोट हा जो संघ आहे त्यांची सुरुवात निश्चितच त्यांनी केली आहे. मग संतोष माळे असतील, महेश खुताडे, प्रवीण